तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. जसं बघितलं की आता डेली आपण मध्ये मॉर्निंगला जात होतो लवकर कामाला, तसं सेम मी आता म्हणजे आता आपला हा शेड्यूल असणार आहे. मी फिक्स केलं शेड्यूल माझा की मॉर्निंग 5:30 ते 6 वाजता जिमला, तिथनं मग आपण 8 वाजेपर्यंत यायची तयारी करून 9 ते 9:30ला निघायचं. भाऊ पण रात्री 9 वाजता कामाला जाणार, त्याची पण अर्निंग होती 9 वाजता कामाला निघल्या. तर आता आजपासून जे आपली अर्निंग होईल ते आपण आपल्या डेली टार्गेटमध्ये ॲड करणार आहे. तर लास्ट टार्गेट आपलं जे झालं त्या टार्गेट लास्ट जे टार्गेट आपलं झालं त्या टार्गेटपासून आपण प्लस करणार आहे. तर निघालो कामावर. पहिली ट्रिप एक होती रिजर्वेशनची, कांदिवलीची आहे. तर 10 वाजता आपण निघलो तरी समजा 11, 12, 1 म्हणजे 1:30 ते 2 वाजेपर्यंत ड्रॉप होऊन जाईल मुंबईमध्ये. त्यानंतर मग आरामात भेटू शकते आपल्याला रिटर्नची ट्रिप, कारण खूप टाईम उरतोय. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जागा आता कस्टमरच्या लोकेशनवर आणि जाऊन पिकअप करूया. तर आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती. तर मला एक कमेंट आली की आपल्याला ओला उबर रॅपिडो यांची आय डी कशी बनवायची. तर मित्रा मी तुला हे सांगेल की उबर आणि रॅपिडोची आय डी क्रिएट करणं सोपं आहे. तुम्ही त्याचं डायरेक्ट ॲप्लिकेशन घेता उबर ड्रायव्हर आणि रॅपिडो कॅप्टनचं. तर डायरेक्ट त्याच्यावर डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही आय डी चालू करू शकता. आणि फक्त तुम्हाला ओलासाठी नियर बाय तुमचं काय ऑफिस असेल, तुम्ही गुगल मॅपवर सर्च मारा नियर बाय ओला ऑफिस, तर तुम्हाला दिसतील तुमच्या नियर बाय कुठला आहे. काय एक विमाननगरमध्ये, पिंपळे गुरवमध्ये आणि एक आय थिंक सो वाकड साईडला पण आहे. तर असे खूप जागे आहेत त्यांचे ऑफिस. तर तिथं जाऊन तुम्हाला जॉईनिंग करायला लागेल. जर तुमचा आधीपासून ओलाचा अकाउंट आहे आणि तुम्हाला फक्त कार अटॅच करायची आहे तर 500 रुपये चार्जेस घेतात. आणि जर तुम्हाला अकाउंट ही ओपन करायचं आहे आणि गाडी पण अटॅच करायची आहे ते 1000 रुपये घेतात. तर कारण माझ्या टायमिंगला पण घेतलेले, माझ्या भावाचं जेव्हा करायचं होतं त्या टायमिंगला पण घेतलेले. तर म्हणून मला आठवतं एवढं. बाकी तर काय चेंजेस चालून झाले नाही त्याच्यात. तर फक्त ओलासाठी तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायला लागेल. बाकी ते सगळं तुम्ही डॉक्युमेंट ॲप्लिकेशनवर अपडेट करू शकता. आणि दोघांना काही चार्ज नाही रॅपिड आणि उबरला. आणि जर बाय चान्स काय डॉक्युमेंटमध्ये इश्यू वगैरे होत असेल, जर नाही झालं तर मोस्टली तर होत नाही, होतात अकाउंट चालू. मोस्टली जर नाही झालं तर पण तुम्हाला एकदा व्हिजिट करावं लागेल उबर ऑफिस वगैरे. उबरचे पण ऑफिस आहे आणि रॅपिडोचं इथं आहे माझ्या मते. एक मिनटं. हॅलो. तर हां, तुम्ही बोलत होतो रॅपिडोचं इथं औंध साईडला कुठंतरी आहे ऑफिस. तर तिथे जाऊन तुम्ही जॉईनिंग करू शकता. तर आता सध्या उबर आणि रॅपिडोचं काही चार्जेस घेत नाही जॉईनिंगला. तर एवढीच प्रोसेस आहे. बाकी काय ना, बाकी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तर मी नक्की डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला एकदा दाखवेल. तर माझ्याकडे कोणी अकाउंट ओपन करायचं किंवा कोणाला काय ओपन करायचं असेल तर त्यांनी मला कमेंट वगैरे करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तुम्हाला मग तुमचं अकाउंट आपण ओपन करूया. म्हणजे मला एक प्रॉपर अशी व्हिडिओ पण बनवता येईल जॉईनिंग कोणाला अकाउंट ओपन करायचं तर कसं ओपन करायचं त्याबद्दल. तर ठीक आहे, चला आता चालू कस्टमरच्या लोकेशनवर. केले 1750 रुपये समजा आपल्याकडे उरलेत. त्यानं CNG माझा 300च गेला असेल तर प्रॉफिट ओव्हरऑल तेच 1400 1400 तर इथं बघा रिटर्नची ट्रिप कुठं भेटते. पण अंधेरीच्या रोडला खरंच खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे आता काय सांगू, इतके ट्रॅफिक आहे ना. आपल्याला जाताना जर इथनं ट्रिप लागली तर बरं, मग आपल्याला पवई वगैरे त्या मार्ग तरी जाता येईल, कारण तोच एकदम सोपा आणि बेस्ट रूट राहील आता जायला. नाहीतर खूप ट्रॅफिक आहे. बघा आता काय होते. ट्रिप लागण्यावर पण तो पण CNG वगैरे नियर बाय पंपातनं भरून घेऊ. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला लोणावळ्याची लागली आहे. मी तर म्हटलं एक्सेप्ट नको करायला, पण 1500 काहीतरी दाखवत होते. म्हटलं जाऊ दे, रिकामं जाण्यापेक्षा किंवा थांबण्यापेक्षा करूया एक्सेप्ट आणि जाऊया. म्हणजे तेवढाच वेळ वाचेल. मग लोणावळ्यावरनं बघूया काहीतरी घेऊ वगैरे, नाही तळेगाववरनं तरी उचलू. कारण थांबून टाईम घालण्यापेक्षा मला बेटर वाटतं की इथून निघावं. त्यामुळं मग जाऊया आता. कारण इथून मी चेंबूर वगैरे त्या साईडला पण जातोय ना, तर मला 1.5 तास दाखवतो, इतकं ट्रॅफिक आहे. आणि इथनं लोणावळा पण मला 3 तास समथिंग काहीतरी माझ्यामध्ये दाखवलेला. आता बघू, कस्टमरला पिकअप करूया आणि मग ड्रॉप केलं आपल्याला समजेल कुठं नक्की ड्रॉप करायचं आहे. आणि मला 3 तास दाखवतो. 3 तास तर जास्तच होता ते खरं तर, कारण मला यायला 2.5 तास लागले पुण्यावरनं. लोणावळ्याला हे तसं ते, बट ट्रॅफिक वगैरे कुठं दाखवत असेल काय नाही. ट्रॅफिक एक्सप्रेस हायवेला ट्रॅफिक आहे, पण आपण मग आपल्या रोड हायवेने जाऊयात. तर बघूया आता कस्टमर काय बोलतं. कस्टमर मी ते सजेस्ट करणार आहे ओल्ड हायवे से चलो, क्योंकि एक्सप्रेस हायवे पुरा जाम आहे. तर त्यानंतर बघू काय होते. तर ट्रिप झाली, ड्रॉप केली आहे आता लोणावळ्याला. इथं म्हणजे इथं बाजूलाच आहे, काय बोलतात त्याला, आपल्या स्टेशनच्या जो सिग्नल आहे तिथनं आतमध्ये ड्रीमलँड करून हॉटेल आहे त्याच्यात तिथंच. तर आता इथनं बघूया काय होतं. रिटर्नची ट्रिप लागते नाही लागते त्याच्यावर डिपेंड आहे. बघू काय होतं. शेवटची ट्रिप ड्रॉप केली ती इथं लोणावळ्याला. तिथं मग पुढं आलो मी. इथं आपलं भेटूच्यापर्यंत आलो. तिथनं ट्रिप लागलेली एक पुण्याची लोकल.
पुण्याची संगमवाडीची, पण काय वेटेज वेटेज बाहेरनं माहिती सगळ्यांना पिकअप वगैरे करून देत नाही. तर म्हटलं उगाच कशाला किटकिट करायची, काय रिक्स वगैरे घ्यायचं. त्यापेक्षा मी ट्रिप ॲक्सेप्ट केलेली, त्यानंतर कॅन्सल केली, कारण ॲड्रेस माहीत नव्हता पिकअप करताना की कुठला आहे. दंदगडला भेटणं जेव्हा मी स्वतः कॅन्सल केली. पण तुम्हाला हेच सजेस्ट करेल की वेट एन जॉय, लोणावळा स्टेशन वगैरे त्या साईडनं पिकअप नका करत जाऊ, कारण तिथले लोकल इश्यू तुम्हाला माहितीच असते, जे कॅब करायला त्यांना चांगलं माहिती. तर आता इथं बघूया, चाललं हळूहळू पुढं कुठली ट्रिप लागते नाही लागते. तळेगावमध्ये लागलं आपल्याला म्हटलं होतं की कुठं ना कुठं ट्रिप लागेल, तर पुढं आलो. तळेगावचं थोडा अलीकडनं एक ट्रिप लागली आहे, 400+ काहीतरी आहे. आम्हाला 400 काय चालते वाटतं. पुण्याला काय ड्रॉप करायचं म्हटलं, चला ॲक्सेप्ट केली. म्हणजे 3.5 किंवा 36पर्यंत आपली अर्निंग होईल. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. म्हणजे लोकेशनला पोहोचलो आहे लगभग. आता कस्टमरला जाऊन पिकअप करतो, ड्रॉप केला दाखवतो किती. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं की लास्ट शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे मला भेटले, सगळं कट करून एक मिनटं, किती भेटले. पुण्याला ड्रॉप केली तलवड्यावरून पिकअप करून तळेगावच्या इथनं 415 भेटलेत. तर ठीक आहे. तर ओव्हरऑल आपले आजचे, तर मित्रांनो जसं बघितलं की आपल्या इंटरसिटीचे ते टोटल 3051 झाले, प्लस त्याच्यात मी एक जी ट्रिप मारली तळेगाववरनं पुण्याच्या साईडला, त्या 415. तर ओव्हरऑल प्लॅनिंग झाली 3466 रुपये. त्याचा मायनस करतो CNG माझा जो मुंबईला भरलेला तो 300 350 असेल. त्यानंतर मग परत टोटल आपण 800 रुपये करूया राऊंड फिगर. मायनस मी 800 करतो, तर टोटल आपल्या आजचं प्रॉफिट होतं 2666 रुपये. तर 2666 आणि यामध्ये आपण प्लस करूया आपली अर्निंग जी झाली डे 45पर्यंत, ती होती 99,712. तर 612. तर ओव्हरऑल आपले आतापर्यंत आपल्या चॅलेंजच्या डे 46पर्यंत आपली अर्निंग झाली 1,02,278 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, जो आपला टार्गेट आता इथनं जे आपली अर्निंग डेली चालू राहणार, फक्त मधले 2-3 दिवस नसेल, सुट्टी असेल जेव्हा मी गोव्याला जाणार. मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. तर आजचा आपला प्रॉफिट तुम्ही बघितला, आणि आता डेली माझे व्हिडिओ आज जे होईल ते लगेच दुसऱ्या दिवशी येतील, आणि मी सेम डेला पण टाकायचा नक्की प्रयत्न करत. तुमचा मेसेज वगैरे मी बघितला आहे, पण विषय एवढा झाला की मध्ये मी शेड्यूल वगैरे चेंज केलं, त्यामुळे फक्त व्हिडिओ लेट आलेत. बाकी काय प्रॉब्लेम नाही. आता शेड्यूल आमचा फिक्स झाला हाच की मी मॉर्निंगला लवकर निघणार, म्हणजे 5 वाजता 5:30ला उठून आपलं जिम वगैरे नाश्ता वगैरे आणि कामाला निघायचं ते ठरवलं आहे. भाऊ पण आता 9-9:30 पर्यंत जाईल. आता वाजले 9:30, म्हणजे 9:24 झाले, तो जाईल 9:45 तर हाच डेली शेड्यूल असणार आहे. आणि मला आता सध्या उशीर झाला म्हणून मी घाईगडबडीत निघतोय. तर मित्रांनो, आणि माझी ही अर्निंग आणि माझं हे आता डेली चॅलेंज आपण चालू केले, हे चॅलेंज कंप्लीट होताना मला बघायचे असेल, ते व्हिडिओज बघायचे असतील, तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. तर चला भेटूया उद्या, आणि नक्की आता सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितले तर.